क्लास केलेला आहे. इथे ऑफलाईन स्टुडंट्सचा ऑलमोस्ट होत आलाय, बट ऑनलाईन स्टुडंट्स कुठे प्रॉब्लेम येत असेल तर आता विचारू शकतात, किंवा तुम्ही तुमची स्क्रीन प्रेझेंट करून पण दाखवू शकतात. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारा, आणि थोड्या वेळाने अर्ध्या तासाने स्क्रीन प्रेझेंट करून एंड ऑफ द मीटिंग तुम्ही दाखवू शकतात काय प्रॉब्लेम असेल तर. तुम्ही ट्राय केलंय का नाही आय डोंट नो, तुम्ही सांगा मॅडम ट्राय केलंय, काही प्रॉब्लेम आलाय, कुठे प्रॉब्लेम आलाय तुम्ही सांगू शकता. आय थिंक तुम्हाला एवढं तरी जमलं असेल, फॉर्म क्रिएट केला असेल, फक्त ते लाईन्स आहेत खाली, तेवढं जमलं नसणार आहे. ते पण खूप सिम्पल आहे. आता फॉर एक्झाम्पल त्या फॉर्म मध्ये काय बॅकग्राऊंडला ब्लू कलर आहे, तर सपोज इथे हे सिम्पलच फॉर्म आहे, याच्यामध्ये काही नवीन नाहीये. सिम्पल 266 चे कॉलम केलेले आहेत, याच्यामध्ये एक फॉर्म क्रिएट केलाय, याच्यामध्ये एक फॉर्म क्रिएट केलाय, याच्यामध्ये काय केलंय एक रो क्रिएट केले, त्याच्यामध्ये 12चं पूर्ण एक इनपुट घेतलंय, नेक्स्ट रो मध्ये 6चे 2 घेतलेत, नेक्स्ट रो मध्ये 12चं असं हे केलेलं. आणि बाकी जी लाईन दिसते ना हे पण सिम्पल आहे. तुम्ही एक CSS थ्रू करा तुमच्या हिशोबाने, किंवा तुम्ही आता इथे काय केलेलं आहे बॅकग्राऊंडला ब्लू कलर दिले, तर सरळ तुम्ही या इनपुटला पण बॅकग्राऊंडला ब्लू कलर द्या. त्याच्यानंतर हे जे टॉप बॉर्डर आहे, लेफ्ट बॉर्डर आणि राईट बॉर्डर, त्याला तुम्ही 0 पिक्सल करू शकता, किंवा त्याला पण तुम्ही हा ब्लूच कलर द्या, म्हणजे ते दिसणार नाही. जे टॉप लेफ्ट राईट आहेत ना त्याला पण तुम्ही ब्लू कलर द्या, आणि जे बॉटम आहे त्याला तुम्ही द्या बॉटम बॉर्डर समजा 2 पिक्सल, आणि कलर तुम्हाला जो काही तुम्हाला कलर त्या बॉर्डरला द्यायचा तो द्या. तर तुमची फक्त बॉर्डर ती बॉटमला दिसेल, म्हणजे इनपुट असेल पण ती बॉर्डरवरची दिसणार नाही, फक्त तुम्हाला बॅकग्राऊंडला जो कलर आहे तो द्यायचा आहे टॉप लेफ्ट आणि राईटला. असंही करू शकतात, किंवा 0 पिक्सल थोडा शेड दिसेल, बॅकग्राऊंड कलर केला तर अजून आय थिंक जास्त बेटर दिसेल. तो जसं मी सांगितलं तसं ट्राय करून बघा. तरीही नाही जमलं तर इथं ऑफलाईनच्या स्टुडंट्स आज होईल कम्प्लीट, तर मी तो कोड शेअर करेन. बट एक्सपेक्टेड आहे की तो कोड देण्याच्या अगोदर तुम्ही स्वतः केला तर ते जास्त बेटर असेल. सिम्पल फॉर्म आहे, याच्यामध्ये काहीही हार्ड नाहीये. फक्त तुम्हाला काय करायचंय, जो बॅकग्राऊंडचा कलर आहे तोच बॉर्डरला द्यायचा आहे, आणि बॉटम बॉर्डरला फक्त तुम्हाला जो हवा तो कलर द्यायचा आहे, एवढंच आहे. आणि जर ते जर कॉर्नर्स येत असतील अशा साईडला तर ते त्याचे रेडियस पण तुम्ही 0 पिक्सल करू शकता, जेणेकरून त्याचे असे कॉर्नर्स पण दिसणार नाही. बाकी याच्यामध्ये नवीन काहीही नाहीये. आता तुम्हाला तुम्ही जर ती आता सपोज तुम्ही गुगलवरती कुठलाही फॉर्म, समजा इथे मी रजिस्ट्रेशन फॉर्म किंवा बूटस्ट्रॅप फॉर्म, कुठलाही फॉर्म तुम्ही इथं जर डिझाईन बघितला तर आय थिंक तुम्हाला येईल. आता जर तुम्ही हा जर फॉर्म क्रिएट केला तर तुम्हाला गुगलमध्ये कुठलेही फॉर्म आहेत त्याचे डिझाईन एकदम तुम्हाला हार्ड वाटणारच नाही. कुठलाही फॉर्म तुम्हाला क्रिएट करता येईल रॅन्डम. हे मध्ये आयकॉन असतात ना, हे फॉन्ट ऑसमचे टाकतात, त्याची फाईल वगैरे असते. किंवा तुम्ही सिम्पल PNG इमेज घेऊ शकता, त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं, ऑनलाईन पण करू शकतात. रिमूव्ह इमेज बॅकग्राऊंड म्हणून एक साईट असते, तिथे अपलोड करायचं आणि इमेजचं बॅकग्राऊंड ते रिमूव्ह करून देतात, आणि फक्त साईट छोटी करायची. असंही करू शकतात, आयकॉनही टाकू शकतात, इमेजही टाकू शकतात. कुठलाही फॉर्म तुम्हाला क्रिएट करता येईल. ठीक आहे. तर तुम्ही आणखी प्रॅक्टिससाठी एखादा कुठला तरी फॉर्म घ्या याच्यावरचा, तुम्हाला जो हार्ड वाटतो तो घ्यायचा आणि ट्राय करायचा, आणखी प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. एखादं हे घेऊ शकता तुम्ही, एखादं कंपनीचं ब्रोशर वगैरे घेऊ शकता, ते डिझाईन करून बघू शकता. ठीक आहे. आता इथे काय करायचंय, W3 स्कूल वरती याच वेबसाईट वरती जायचंय, w3school.com. याच्यामध्ये पहिली लिंक ओपन करा, तर याच्यामध्ये ते तुम्हाला बूटस्ट्रॅप दिसेल. आता याच्यामध्ये भरपूर क्लासेस आहेत, एवढे क्लासेस तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाहीये. जे मेन होतं ग्रेड सिस्टीम ती तुम्हाला आता क्रिएट करता येते. ठीक आहे. तर एकदा ही साईट ओपन करून याच्यामध्ये जे पॉईंट्स आहेत एकदा चेक करून घ्या, त्याच्यामध्ये काय काय आहे. म्हणजे प्रोजेक्टमध्ये तुम्हाला जर एखादी गोष्ट करायची वेळ आली तर इथे ही गोष्ट अवेलेबल आहे हे तरी तुम्हाला माहिती असेल. आता फॉर एक्झाम्पल इथे स्टार्ट कसं करायचं तुम्हाला माहिती आहे, ग्रीड बेसिक आपण शिकलेले. हे बघा, हे ग्रीड्स आपण क्रिएट करून पाहिल्या होत्या. मी SM कॉलम SM वगैरे ते तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे, तुम्ही एकदा इथे चेक करा. त्याच्यानंतर आपण हे टायपोग्राफीची काही गरज नाहीये. बूटस्ट्रॅप टेबल पाहिला होता, टेबलमध्ये पण आपण डॉट टेबल म्हणजे क्लास, डॉट म्हणजे क्लास आहे, तो टेबल क्लास पाहिलेला आहे, शिफ्ट पाहिलेला आहे, बॉर्डर पाहिलेला आहे, ओव्हर पाहिलेला आहे. ओव्हरला एक इफेक्ट येतो, कंडेन्स्ड काय काय माहिती नाही, हे टाकलं नाही टाकलं तरी मला तर काही इफेक्ट दिसत नाही, बट हा एक आहे प्रत्येक कलर्ससाठी. त्याच्यानंतर इमेज पाहिलं होतं आपण, इमेजमध्ये आपण एकच क्लास पाहिला होता, IMG रिस्पॉन्सिव्ह. हे आणखीन काही क्लासेस आहेत, जसं की .img राउंडेड म्हणजे क्लास आहे राउंडेड,
तर त्याच्याला तुम्ही राऊंडेड वगैरे क्लासेस यूज करू शकतात. तर हे बघा, हे असं राऊंड वगैरे येतात. हे बघा इथे राऊंडेड म्हटलं ना, असं थोडीशी रेडियस येते. तुम्ही CSS पण देऊ शकतात बॉर्डर रेडियस, किंवा हा क्लास पण देऊ शकतात. परत एक आहे सर्कल, IMG सर्कल. हा क्लास जर दिला तर तुम्हाला असा इमेज सर्कल मध्ये घेता येईल, म्हणजे रेस्पॉन्सिव्ह सर्कल असतं. त्याच्यानंतर थंबनेल, ते थोडंसं असं फ्रेम सारखं दिसतं बघा. एक सेकंड ना. ओके, तर या इमेज मध्ये हे काही क्लासेस आहे, हे तुम्ही यूज करू शकता, जसं की राऊंडेड, सर्कल आणि थंबनेल. थंबनेल थोडासा दिसायला चांगला दिसतो. आपली साधी इमेज असते त्याच्यापेक्षा याला असं थोडंसं फ्रेम आल्यासारखं दिसतं. हे घेऊ शकतात. अजून खाली चेक करा कुठले क्लासेस आहेत का, त्यांनी त्याचं डिस्क्रिप्शन पण तिथे दिलेलं आहे. अशी गॅलरी वगैरे तुम्ही आता क्रिएट करू शकता. त्याच्यानंतर हे जम्बोट्रॉन, हे काय आहे बघा. आपण वेल यूज केलेला, वेलनी काय होतो, असं बॅकग्राऊंडला थोडासा शेड येतो. हा जम्बोट्रॉन काय करतो बघा. ट्राय टू सेल्फ मध्ये जायचं इथे. हे बघा इथे बॅकग्राऊंडला कलर आहे. आता मी सपोज हे जम्बोट्रॉन, इथे क्लास आहे, दोनच क्लासेस वापरले त्याने, एक कंटेनर आणि एक जम्बोट्रॉन. हा जम्बोट्रॉन काढून मी वेल टाकते इथं. याला रन केलं, काय झालं, फक्त थोडंसं साईज छोटी झाली आणि याचा कलर थोडासा फेंट झालाय. तर तुम्ही वेल पण यूज करू शकतात किंवा जम्बोट्रॉन. जम्बो म्हणजे थोडंसं मोठं येईल हा, आणि वेलनी थोडंसं छोटा आणि फेंट कलर दिसेल. तर तुम्ही जम्बोट्रॉन यूज जर पाहिजे असेल तर तो पण यूज करू शकतात. बाकी याचा काही यूज नाहीये. त्याच्यानंतर वेल माहिती आहे तुम्हाला सर्वांना. त्याच्यानंतर हे अलर्ट्स, तर तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टमध्ये वगैरे काही वेगवेगळे अलर्ट्स हवे असतील हे असेवाले, तर ते अलर्ट्स तुम्ही इथे घेऊ शकतात. मग ह्याला काय करायचं, एखादं फॉर्म सबमिट वगैरे केल्याच्या नंतर हे असे अलर्ट्स वगैरे डिस्प्ले करायचे असतील तर यू कॅन कॉपी फ्रॉम हिअर. काही नाही, फक्त क्लास आहे, अलर्ट स्पेस अलर्ट इन्फो, बस एवढंच टाकलं की ते येऊन जाईल. तुम्ही वाटलं ते एकदा करून बघा हा कोड. एक फक्त कलर्स टाकले त्यांनी, सक्सेस, इन्फो, वॉर्निंग, डेंजर. त्याच्यानंतर आपण बटन्स पाहिले होते. कलर्स हे इथं आहेत बघा, तुम्हाला जर कलर आठवत नसतील तर बटनवरती क्लिक केला, बेसिक, डिफॉल्ट, प्रायमरी, सक्सेस, इन्फो, वॉर्निंग, डेंजर. तर इथे त्यांनी इथं क्रिएट पण करून दाखवलेले. त्या बटनवरती आपण क्लिक करून एखाद्या पेजला पण जाऊ शकतात. हे अँकर टॅग आपण पाहिलेले. त्याच्यानंतर BTN ग्रुप्स, बटन ग्रुप नाव लिहिले पण ऍक्च्युली तो क्लास BTN ग्रुप आहे. म्हणजे सपोज तुम्ही काय केलेलं आहे, 3 बटन्स घेतलेत, 3 बटन घेतलेत आणि त्याला एका ड्यू मध्ये टाकलं आणि त्या ड्यूला क्लास दिला BTN ग्रुप. तर हे असं ग्रुपमध्ये येतील बटन्स. जर तुम्हाला असं प्रोजेक्टमध्ये डिझाईन हवं असेल तर तुम्ही तिथं ते अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर आहे BTN ग्रुप व्हर्टिकल. हा क्लास दिल्यानंतर हे बटन असे व्हर्टिकली येतील, एका खाली एक. त्याच्यानंतर बाकी काही नाही याच्यामध्ये. हे पण बटन ग्रुप्सच आहे, फक्त याला जस्टिफाईड केलेले आहे, बाकी काही नाही. एक लाईफ इकॉन, आयकॉन्स असतात इथे. हे बघा, हे असे आयकॉन. मी तर हे वापरत नाही, फॉन्ट ऑसमचे जास्त बेटर. तर हे पण वापरायचं असेल तर बघा. बॅच, आता व्हॉट्सअपला जसं मेसेज पडतात त्याच्या पाठीमागे असं हे असतो बघा, 1 मेसेज 2 मेसेज, त्याच्या पाठीमागे थोडासा ग्रीन कलर असतो. असतील माझ्याकडे पडले असतील तर. हे बघा इथं, आता इथे कसं 12 दिसतं, त्याच्या पाठीमागे एक कलर दिसतोय. तर तसं जर तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर त्याच्यासाठी बॅच यूज केला जातो. फक्त एक क्लास आहे. हे बघा, हे दिले का इथं बॅकग्राऊंडला, हे फक्त क्लास आहे बॅच. हा क्लास दिला. आता इथे स्पॅन घेतलाय, ड्यू पण घेऊ शकता तुम्ही, पॅराग्राफ पण घेऊ शकता. स्पॅन आणि ड्यू सेमच असतात, फक्त ड्यू पूर्ण लाईन कंझ्युम करतो, स्पॅन त्याला जेवढा पाहिजे तेवढा स्पेस घेतो, जसं बी टॅग असतो तसा, फक्त हे बोल्ड नसतं. तर तुम्ही बॅच दिलात तर त्याला ऑटोमॅटिक हे असं येईल बॅकग्राऊंडला. मग तुम्ही त्याला बॅकग्राऊंडला कलर पण देऊ शकता तुम्हाला जो हवा आहे तो. तर हे झालं बॅच. हे असं हे बघा, एखाद्या बटन मध्ये वगैरे दिलं ना चांगलं दिसतं थोडंसं डिझाईन. त्याच्यानंतर आहे प्रोग्रेस बार. हा इम्पॉर्टंट आहे. काही वेबसाईट्स असतात बघा, डिलिव्हरी बॉय वगैरे असतात, तुमचं पार्सल कुठेपर्यंत आले वगैरे, त्याची प्रोग्रेस वगैरे ते दाखवण्यासाठी हा प्रोग्रेस बार. तर तुम्ही सिंपल हा प्रोग्रेस बार असा कॉपी करून तिथे पेस्ट करू शकता. याच्यामध्ये काही क्लासेस आहेत, आता याच्यामध्ये काही एक्स्ट्रा क्लासेस पण आहेत, त्याचा काही यूज पण नाहीये. सपोज याच्यामध्ये इम्पॉर्टंट असते विड्थ. आता इथे हे बघा, इथे विड्थ दिलेली आहे 70%. सपोज मी इथे 30% करते, रन.
कमी झाली. बाकी याच्यामध्ये जे दुसरे क्लासेस दिलेत ना, एरिया वगैरे ह्याची काही गरज नाहीये, नाही टाकलं तरी चालतं, त्याच्याने काही फरक पण नाही पडत, काहीच फरक नाही पडत. त्याच्यानंतर इथे खाली आणखीन काही प्रोग्रेस बार असतील, याच्यामध्ये जर तुम्हाला मध्ये लेबल द्यायचं असेल ते लेबल तुम्ही देऊ शकता. देन हे पर्सेंटेज मध्ये फक्त साईज लिहिली आहे, बाकी काही नाही. त्याच्यानंतर स्ट्रिप, हे स्ट्रिप प्रोग्रेस बार पण चांगले दिसतात दिसायला, याच्यामध्ये अशा पट्टे असतात छोटे छोटे, आणि हे पट्टे मूव्ह पण होतात. त्याला जर आपण ऍक्टिव्ह क्लास दिला ना, इथे खाली असेल पण कुठेतरी, हे बघा, हे असं ॲनिमेटेड दिसतंय, तर ह्याला हा ऍक्टिव्ह क्लास असतो. जर तुम्ही हा क्लास दिला तरी असं ॲनिमेटेड होतं. तुम्ही म्हटलं तर हे एवढंच कॉपी करून तुमच्या ह्याच्यामध्ये टाकून चेक करू शकता. त्याच्यानंतर पेजिनेशन, हे पेजच्या खाली असतं ना पेजिनेशन, याच्यामध्ये नाहीये. एखाद्या वेबसाईटला तुम्ही पाहिलं असेल, एक युएल असते, सिम्पल अनऑर्डर्ड लिस्ट, हे बघा युएल आहे आणि त्याला फक्त एक क्लास दिलाय पेजिनेशन. याच्याने काय होतं, हे असं पेजिनेशन पेजच्या खाली. मग तुम्हाला इथं 1 वर क्लिक केल्यास कुठल्या पेजला जायचं, 2 वर क्लिक केल्यास कुठल्या पेजला जायचं, त्याची फक्त इथे लिंक द्यायची, हे हॅश काढून टाकायचं आणि लिंक द्यायची, हे पेजिनेशन. त्याच्यानंतर हे प्रिव्हियस नेक्स्ट, हे असं प्रिव्हियस नेक्स्ट साठी हे पेजर, जर तुम्हाला ते नको असेल कुठलं तरी एकच टाकायचं, पेजिनेशन ऑफ पेजर. त्याच्यानंतर लिस्ट ग्रुप, हे असं एक लिस्ट आहे पण ते आपली सिंपल आउटपुट नाही ना, हे असं थोडंसं मॉडर्न दिसेल, तसं लिस्ट ग्रुप तुम्ही लिस्ट एका ग्रुपमध्ये पण घेऊ शकता. पॅनल्स, कोणी आले का? हे पॅनल, याच्यामध्ये काय असतं, समजा तुम्हाला एखादं डिझाईन क्रिएट करायचे तर तुम्ही ते पॅनल मध्ये करू शकता. इथे कुठेतरी असतील पॅनल, हे बघा, हे त्याला कलर दिला नाहीये त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाही. इथे पॅनलची हेडिंग असते, इथे पॅनलचा कंटेंट असतो आणि हे रेस्पॉन्सिव्ह असतात. हे बघा, ऑटोमॅटिक त्याची साईज कमी व्हायली, हा वाला पॅनल, हे बघा, तुम्ही असं रेस्पॉन्सिव्ह पॅनल क्रिएट करू शकता. याला फुटर पण असतो, हे बघा, हे 3 घेऊ शकतात, हेडर, कंटेंट आणि फुटर. तिघांना सोबत घेऊन पण असेल इथे एखादा क्रिएट केलेला. हे असं कलर दिले, प्रायमरी वगैरे, तुम्ही कलर पण यूज करू शकता. इथे दिलेलं नाहीये पण करू शकतात. वरती म्हणजे हेडर, मध्ये कंटेंट आणि त्याच्या खाली फुटर, असं 3 ह्याचा आपण पॅनल क्रिएट करू शकता. देन नेक्स्ट आहे ड्रॉप डाऊन, हे बघा, हे बटन याच्यावरती क्लिक केलं अशी ड्रॉप डाऊन, जर वेबसाईट वरती वगैरे असते बघा, इथे आहे बघा, इथे क्लिक केलं ना, हे असं. आता इथं मॉडेल यूज केलंय, हा मॉडेल आहे, हा जे क्वेरी थ्रू येतो, बुटस्ट्रॅप मध्ये पण येतो, हा मॉडेल यूज केलाय त्यांनी. तर ह्या इथे मॉडेल आहे वरच्या बटनवरती आणि इथे हे ड्रॉप डाऊन. मॉडेल पण कसा घ्यायचा सांगते तुम्हाला, हे बघा, हे एवढंच कॉपी करून टाकायचं आणि इथे फक्त मेन्यू चेंज करायचं. एवढे क्लासेस पाठवत नाहीत कोणालाच. सो आणि याच्यामध्ये जे असतं ना ड्रॉप डाऊन, टॉगल आणि डेटा टॉगल, हे ना काय असतं, हे क्लास असतो, म्हणजे तुम्ही इथे जो क्लास दिलाय तोच इथे द्यायचा असतो. आणखी एक क्लास असेल याच्यामध्ये, हा कलर आहे बीटीएन प्रायमरी. डेटा टार्गेट एक असतो, याच्यामध्ये दिलेला नाहीये, दुसऱ्या एखाद्या ठिकाणी दाखवते मी तुम्हाला. तर तुम्ही इथं जो क्लास दिलाय तोच इथं द्यायचा असतो. तुम्हाला हे टेम्पलेट मध्ये वगैरे खूप इम्पॉर्टंट, म्हणजे इथं समजतच नाही टेम्पलेट मध्ये एडिट करताना, आपण इथे टाकलेलं असतं आणि ते आउटपुट येतच नाही, कारण ह्याचे क्लासेस पण द्यावे लागतात सेम. तर जर तुम्ही प्रोजेक्ट वगैरे माझ्याकडे कधी करायला आलात तर मी तुम्हाला तेव्हा ते शिकवेल. आता एवढी डीप मध्ये नाही सांगू शकत, कारण त्या गोष्टी प्रोजेक्ट मध्ये येतात, टेम्पलेट मध्ये येतात. तर जेव्हा आपण टेम्पलेट यूज करू तेव्हा त्या गोष्टी मी तुम्हाला जास्त बेटर एक्सप्लेन करू शकते. देन कोलॅप्स, एखादं न्यूज चॅनल असतं बघा, तिथे काय असतं, अगोदर अशी हे दिलेली असते न्यूज, म्हणजे थोडंसं हेडिंग दिलेलं असतं आणि रीड मोर असं क्लिक केलं की हे बाकीचा डेटा असा शो होतो. हे असं काही जर तुम्हाला साईटमध्ये बनवायचं असेल तर यू कॅन यूज कोलॅप्स. आणखी खाली तर काही नाहीये त्याच्यामध्ये, बघा तुम्हाला इथं पण दाखवलं असेल त्यांनी, इथं दाखवतो तुम्हाला ट्राय टू सेल्फ मध्ये. हे बघा, इथं बटन दिलंय, त्या बटनच्या क्लिक वरती काय केलेलं आहे, टॉगल कोलॅप्स यूज केलंय, म्हणजे क्लासचं नाव कोलॅप्स यूज केलेलं आहे. आणि डेटा टार्गेट हॅश डेमो, म्हणजे काय, ज्याची आयडी डेमो आहे तो तिथे पॅराग्राफ मध्ये येईल. आता इथे एक डिव दिलाय, त्याला आयडी डेमो दिले, तर ही आयडी इथे हॅश का दिलेलं आहे, कारण आपण आयडी यूज केली. इथे जर मी एबीसी आयडी दिली तर तुम्हाला तीच आयडी इथे अप्लाय करावी लागेल, तरच आउटपुट येईल, अदरवाईज नाही येणार. आणि त्याच्यानंतर हा क्लास कोलॅप्स, हाच त्यांनी डेटा टॉगल मध्ये हा कोलॅप्स इथं दिला. इथं जे देणार ते इथं द्यायचं आणि जी आयडी असेल ती इथं द्यायचं, हे अप्लाय केलं तरच ते अप्लाय होतं. टॉगल म्हणजे क्लासच असतो.
म्हणजे तुमच्या क्लासचं नाव त्या टॉगलमध्ये टाकायचं असतं. त्याच्यानंतर टॅबची काही एवढी हे नाहीये, हे असे टॅब्स असतात हे बघा. हे जर तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये याच्यावरती क्लिक केलं ना इन्फॉर्मेशन पण येते. हे बघा असे सब मेन्यू वगैरे, किंवा ह्या टॅबच्या क्लिकवरती खाली दुसरा पॅराग्राफ पण तुम्ही असं ओपन करू शकता. आता जे कोलॅप्स वापरले त्याचा यूज करून वगैरे. त्याच्यानंतर हे इम्पॉर्टंट आहे, नॅव बार. हे प्रत्येक वेबसाईटवरती प्रत्येक प्रोजेक्टवरती तुम्हाला दिसेल. हे दिसतं ह्या साईटवर पण वरती हे मेन्यू बनवलेत हे ब्लॅक कलरमध्ये किंवा वरती व्हाईट कलरमध्ये. जे मेन्यू आपण एक तुम्हाला टास्क दिला होता वेबसाईटचा, त्याच्यामध्ये तुम्ही सिम्पल घेतला होता, बट तुम्ही बुटस्ट्रॅप मधून असे रिस्पॉन्सिव्ह टॉगल्स घेऊ शकता, जे की त्याला जर असं छोट्या स्क्रीनवर ओपन केलं तर हे इथं असं हे बार इथे दिसतंय बघ, त्याच्यामध्ये येतं तिकडे साईडला. हे असं ऑटोमॅटिक येतं, ह्याला आपल्याला काही सेपरेट कोड करायची गरज नाहीये. हे बघा हा सिम्पल एक दिलाय त्याने, त्याला काही कलर दिला नाही त्याने. हे बघा हा इन्व्हर्टेड नॅव्हिगेशन बार किंवा नॅव्हिगेशन बार, त्याच्यामध्ये असं त्याला फक्त उचलून टाकायचं कॉपी करून आणि फक्त मधले मेनू चेंज करायचं. एवढं क्रिएट करत बसण्याची गरज नाही. किंवा मध्ये तुमच्या जर साईटमध्ये काही मेन्यू असतील तर हे मेन्यू वगैरे इथे आहेत, मग हा वाला घ्यायचा, तुम्हाला जो लागणार आहे तो कॉपी करून घ्यायचा. त्याच्यामध्ये हे असं साइन अप लॉग इन, इकडे पण काही डिझाईन हवी असेल तुम्हाला एडिट करायचं आपल्याला जसं हवंय. मध्ये बटन वगैरे पाहिजे असतील ते यूज करू शकतात. मध्ये सर्च पाहिजे असेल, बटन पण पाहिजे असेल, इथे आयकॉन वगैरे दिले, मग तुम्हाला जे डिझाईन आवडेल याच्यामध्ये ते उचलून घेऊ शकतात. त्याच्यानंतर फॉर्म्स मी तुम्हाला बेटर शिकवलेले आहेत, कारण फॉर्म मध्ये तुमचं बाकीचं पण डिझाईन कव्हर होतं. हे बघा याने एकदम सिंपल फॉर्म करून दाखवले, आपण याच्यापेक्षा जास्त बेटर फॉर्म क्रिएट केलेले. बाकी याच्यामध्ये काही फॉर्मची जास्त डिझाईन दाखवलेली नाहीये. या साईटवरती बेसिकच व्यवस्थित समजावून सांगितलेलं असतं. आता हे बुटस्ट्रॅप इनपुट्स झालेले आहेत, परत रिपीट नाही करणार. टेक्स्ट एरिया, रेडिओ, सिलेक्ट हे तुम्हाला माहिती ते दिलेले आहेत त्यांनी. इनपुट साईज वगैरे नाही घेणार आहे, मीडिया ऑब्जेक्टची गरज नाही. कॅराउजल तुमचे जे इमेजेस असतात हे बघा, हे असं एखाद्या वेबसाईटवर बघितलं असेल बघा तुम्ही, कॉलेजच्या वगैरे असं इमेजेस स्लाइड होतात क्लिक केलं की, तर हे कॅराउजल हे पण तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता. मी हे कॅराउजल यूज नाही करत, मी जे क्वेरी मध्ये भेटतं ते यूज करते. तुम्हाला हे यूज करायचं असेल हे करू शकता, किंवा जे क्वेरी मध्ये घ्यायचं असेल ते यूज करू शकता, काही अडचण नाही. हे मॉडेल मग अशी आपण पाहिलं होतं, मॉडेल क्लिक वरती ओपन झालं होतं बघा, क्लिक केलं हे मॉडेल ओपन झालं. बट याच्यामध्ये ना ठीक आहे, याच्यामध्ये पण सेम आहे बघा. हे कलर मॉडेलचा जो कलर आहे, डेटा टॉगल मध्ये मॉडेल हाच क्लास इथे यूज केलेला आहे बघा, आणि डेटा टार्गेट मध्ये माय मॉडेल ही साईड इथे यूज केलेली. तुम्हाला हे सेम ठेवायचं असतं, कारण एका प्रोजेक्टमध्ये किती पण मॉडेल असू शकतात, तर त्या आयडी वरून ते गेस करतं की आपला कुठला मॉडेल आहे तो. याच्यामध्ये साईजेस पण असतात, मॉडेल साईज हे बघा, हे स्मॉल साईज क्लिक केलं स्मॉल एकदम छोटासा मॉडेल, म्हणजे असं साईजेस पण असतात. LG लार्ज मध्ये मोठा मॉडेल हवा असेल तेच नाही. ठीक आहे, सो आपल्याकडे 2 वीक्स राहिलेले आहेत. सो 2 आठवड्यामध्ये 2 आठवडे म्हणा किंवा 15 दिवस म्हणू शकतात. तर मी सरांना एकदा फायनल डेट विचारते, तर 1 आठवड्यामध्ये तुम्हाला मी जे क्वेरी घेणार आहे आणि राहिलेल्या दिवसामध्ये जेवढे दिवस राहतील त्याच्यामध्ये जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला बॅकएंड घेणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुमच्या लॅपटॉपमध्ये झॅम्प इन्स्टॉल करून ठेवायचंय. जे पण तुमच्याकडे घरी PC असतील, लॅपटॉप असतील, त्याच्यामध्ये झॅम्प इन्स्टॉल करून ठेवायचंय. आता कुठला झॅम्प इन्स्टॉल करायचंय, तर त्याचे वेगवेगळे व्हर्जन्स असतात. तर माझ्याकडे जे व्हर्जन आहे ते सगळ्यांच्या लॅपटॉपमध्ये व्यवस्थित चालेल, सगळ्या ऑपरेटिंग सिस्टम व्यवस्थित सपोर्ट करतं. तर मी काय करते, आता मेलवरती कोणाच्या टाकणार, ठीक आहे, मी डायरेक्ट व्हॉट्सअपमध्ये ग्रुपमध्येच टाकते. ती फाईल तुम्ही डाउनलोड करून घ्या. आय होप सगळ्यांना व्हॉट्सअप ओपन करता येतं PC मध्ये. तर ओपन माहित नसेल तर मीटिंग मध्ये सांगा, तसं मी ते पण सांगते, काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्ही ती फाईल डाउनलोड करायची. डाउनलोड केल्याच्या नंतर इन्स्टॉल करायचे. इन्स्टॉलेशनच्या स्टेप्स इझी आहेत. जर कोणाच्या PC मध्ये ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं असेल तर राहू द्या, नसेल इन्स्टॉल केलेलं तर मी जे झॅम्प देणार आहे तेच इन्स्टॉल करा. ते झॅम्प आपण काय इन्स्टॉल करतोय, कशासाठी करतोय, ते सगळे स्टेप्स मी तुम्हाला सांगेन. फक्त तुम्हाला काय करायचंय, नेक्स्ट 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 इन्स्टॉल इथं क्लिक करायचंय. जिथं अडचण येईल तिथं मला विचारा, वाटलं तर कॉल करा, मी सांगते तुम्हाला. तर मी तुम्हाला दाखवते, मी इथं माझ्याकडे अवेलेबल असेल तर EXE फाईल. एक मिनिट, मी पेन ड्राईव्ह आणते, माझ्या पेन ड्राईव्ह मध्ये आहे, तुम्हाला दाखवते ती फाईल, लगेच शेअर पण करते.
आपल्याला काही लगेच नाही लागणार आहे, बट आता वेळ आहे, सांगते तुम्हाला. हे बघा, ही फाईल आहे झॅम, मी लगेच शेअर करते, वाटलं तर मी पण विसरून जाईन नंतर. एक सेकंड, थोडस हँग झालंय माझा लॅपटॉप, पेन ड्राईव्ह लावल्यामुळे काहीतरी व्हायरस सोडलं असेल. घेऊया तोपर्यंत अटेंडन्स घेऊया, थोडं हँग झाले लॅपटॉप. हे ओपन व्हायले आणि इकडे नेलं ना ते लोड व्हायला लागले. तुमचं काल क्लासेस नव्हतं ना. नाजमीन, राबिया, राबिया, शैनाज,